वृक्षारोपण कार्यक्रम पार पडतोय. दुसरं वर्ष जे आहे ते यंदाचं आणि कुठेतरी निसर्गाशी असलेलं प्रेम जपण्याचं काम दरवर्षी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सुधाकरजी जाधव असतील, सोबतच असंख्य सुधाकर जाधव यांच्यासोबत जे काही बांधव आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला वृक्षारोपण करताना पाहायला मिळतं. खरं तर लहान जे चिमुकले देखील चालू आहे. त्यांना प्रेरणा कसं मिळतं होतं? काय व्हिडिओ लाईव्ह दोन शब्द बोलायचे फोन येत होता व्हिडिओ. प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. एकंदरीत किसन कटोरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या भव्य अशा स्मारकात आपण सर्व बघतोय का अनेक आता वास्तू या ठिकाणी उभ्या झालेल्या आहेत. या वास्तूचा चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे. हे स्मारक सांस्कृतिक केंद्र व्हावं या दृष्टिकोनातून विविध असे कार्यक्रम राबवले जातात. तसेच आजचा हा वर्षावास मालिकेचा कार्यक्रमसुद्धा आपण राबवत आहोत. परंतु या ठिकाणी आपण बघतो की या परिसर 5 एकरमध्ये आहे. या 5 एकरमध्ये अनेक पद्धतीनं पिंपल असो अनेक अशा ऑक्सिजन देणारे वृक्ष या ठिकाणी लागवड झालेले आहेत आणि त्याचा उपयोग या ठिकाणी या परिसराला होत आहे. ऑक्सिजनयुक्त असा परिसर झाल्यानंतर या ठिकाणी या परिसराला भेट देण्यासाठी अनेक लांबून लांबून लोक येतात. असं नव्हे तर परदेशातून सुद्धा लोक या ठिकाणी येत असतात. अशा या स्मारकात ज्यावेळी आम्ही बसलेला असतो त्यावेळी विविध असे सर्व लोकांचे आम्हाला काही सूचना असतात आणि ते महत्त्वाची सूचना या ठिकाणी आलेली होती का या परिसरात सर्व जी झाडं आहेत, वृक्ष आहेत, ही सर्व हवा देणारी किंवा शोची आहेत. परंतु या ठिकाणी पशुपक्ष्यांसाठी किंवा फळं झाडं असावीत असा या ठिकाणी बऱ्याच लोकांचा ज्यावेळी आम्हाला सूचना आल्या आणि या सूचनेचा आमचे सहकारी असणारे झोडगे साहेब यांनी ते फार मनावरच घेतलं का आपण ही संकल्पना खरं तर प्रत्यक्षात अंमलात आणलीच पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून त्यांनी ठरवलं का आपण सर्वांना तसं आपण समजावून सांगूया. आणि जे लोक येत होते त्यांना ते तशा पद्धतीने समजावून सांगत होते का या ठिकाणी आपण अशा पद्धतीने झाडं लावूया. आणि झाड लावण्याचा जो प्रकार आहे का झाडं लावली पाहिजेत परंतु जगवलीसुद्धा पाहिजेत. त्या दृष्टिकोनात तशी ती झाडं असावीत, तशी ती त्याची संगोपन केलं जावं या दृष्टिकोनातून मग त्याच वेळेला असं ठरलं का आणि सर्व लोकांची इच्छा होती का आमचं काय ते त्यात हातभार असला पाहिजे. आणि त्यांचं योगदानासाठी आम्ही ठरवलं का आपण ज्याला वृक्ष द्यायचे त्यांनी आपण तशी नोंद करावी. आणि आज या ठिकाणी आपण बघतोय का 21 लोकांनी तशी नोंद केली आणि आता यानंतर लोकांची रांगच लागणार आहे. अशा पद्धतीने आज हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. मी सर्व दानदात्यांना धन्यवाद देईल का आपण हे कार्य आहे हे खरं आज आता ती झाडं आपल्यात काय म्हणतात डोळ्या देखत मोठी होतील. पशुपक्षी ज्यावेळी त्या झाडाचा उपयोग करतील, ते फळं खातील, ते या ठिकाणी चिवचिवाट करतील आणि तोच खरा तुमच्यासाठी आनंदाचा क्षण असणार. तो एक पुण्याचं कर्म आहे आणि म्हणून सांगतो का वर्षावास मालिकेनिमित्त आपण पुण्यकर्म जे करायला घेतलो हे फार मोठं पुण्यकर्म आहे. आणि अशाच पद्धतीनं आदरणीय आमदार कतोरे साहेबांनी जो संकल्प केलेला तो पूर्णत्वास नेण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. नक्की आणखी आज आपण पाहतोय वर्षावासाच्या पवित्र अशा या महिन्यामध्ये वृक्षारोपणाचा एक उपक्रम दरवर्षीप्रमाणे राबवला जातोय. कशा प्रकारे एकंदरीत सांगाल? इथे जो वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम केलेला आहे तो फार स्तुत्य कार्यक्रम आहे आणि प्रत्येकाने पण याची जाणीव ठेवायला पाहिजे की झाडं जगली तर आपणही जगू, चांगलं प्राणवायू मिळेल, पशुपक्ष्यांना चांगल्या प्रकारे खाद्यसुद्धा मिळेल. अशाप्रमाणे ही फळझाडं लावलेली आहेत आणि हे जी झाडं लावली ही फार आनंदाची गोष्ट आहे. आज दरवर्षीप्रमाणे यंदा देखील वृक्षारोपणाचा एक चांगला उपक्रम राबवला गेला आहे. कशा प्रकारे माहिती द्याल? आदरणीय आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्मारकात आम्ही विविध कार्यक्रम राबवतच असतो. त्यामधील हा एक वृक्षारोपणाचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे सर्वांनी ऐकलंच असेल.
तर त्याचा अर्थ असा आहे की जशी आपण आपल्या नातेवाईकांची काळजी घेतो तसंच जेवढे लोक झाडं लावणार आहेत तेवढ्यांनी आपल्या नातेवाईकांसारखी आपल्या झाडाची काळजी घ्यायला पाहिजे. सर्वांना आज वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानिमित्त मी शुभेच्छा देतो उपस्थित राहिल्याबद्दल. आदरणीय आमदार कार्यसम्राट किसनराव कथोरे यांच्या संकल्पनेतून आज या बदलापूर वेस्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तयार झाले. या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद झाला, मी स्थानिक असल्या कारणाने. कारण महापुरुषाचं काय एक स्थान इथेशी होतं आहे आणि ते डोळ्यात देखत बघायला मिळतं आहे. तर अशा ह्या वास्तू तयार होत असताना विस्तारित गार्डन एक इथेशी तयार नियोजन केलं होतं. गार्डनचं काम माझं स्वतःचं असं की मी BSc हॉर्टिकल्चर लँडस्केप गार्डन डिझाईनची कामं करत असल्या कारणाने माझी एक इच्छा होती की महापुरुषाच्या सानिध्यात एक छोटासा का होईना पण एक काम करायचं आणि ते एक शोभा म्हणून करायचं. माझ्या परिसरात हे असंख्य झाडं गार्डन तयार झाले, हे मी एक व्यावसायिक तत्वावर का होईना पण ते मी स्वतः केले, त्याचा मला आनंद आहे. आणि ही जी सावलीची झाडं भरपूर झाली आहेत, पण आता ह्या दात्यांच्या माध्यमातून आजच्या ह्या कार्यक्रमात नियोजनानुसार फळझाडांचं नियोजन केला पाटील साहेबांनी. तर त्यांना मी पण सुद्धा खूप धन्यवाद दिलं का चांगलं नियोजन केलं की जेणेकरून एक आता जी बरीच जागा आहे ती तशी फळझाडं झाली तर साहजिकच त्या ठिकाणी पशुपक्ष्यांचं एक सानिध्य वाढेल आणि फळझाडं आहेत तर प्रत्येकाला आवड वाटेल का तिथं जाऊन पाणी घालावं का फळ झाले तर आपण एक फळ आपल्याला खायला मिळेल, याचा हा एक उपभोग प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे. आणि अशा ठिकाणी असे उपक्रम होतात त्याबद्दल मी सुधाकर पाटील साहेब यांना खूप धन्यवाद देतो का त्यांनी सुरुवाती बसून का इकडं रस्त्याने जाताना कोणी नजरसुद्धा फिरत नव्हतं, पण आज हे सगळं नंदनवन झालं आहे. ह्याचं श्रेय एक सिंहाचा वाटा सुधाकर पाटलांना जातं आहे माझ्यातर्फे. मी एक वैयक्तिक त्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही सगळ्यांनी याची दखल घेतली त्याबद्दल तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो. अभ्यर्थनवंदन. या ठिकाणी माननीय आमदार किशन कथोरे यांच्या सौजन्याने प्रयत्नाने या ठिकाणी एक स्मारक उभारलेलं आहे. हे स्मारक म्हणजे बदलापूरसाठी एक पर्वणी आहे आणि त्या माध्यमातून स्मारकाच्या माध्यमातून आपण वृक्षारोपण काम करतो. वृक्षारोपण म्हणजे काय? वृक्ष म्हणजे मोक्ष. तुम्ही जरीत गेले दिवंगत झाले की झाडारूपाने आपण जिवंत असतो. आपल्या त्या झाडांनी दिलेला श्वास हा प्रत्येक माणसाला मिळतो, ऑक्सिजन, म्हणजे आपणच जिवंत आहे असं निश्चित होऊ शकतो. तेव्हा प्रत्येकाने वृक्षारोपण लावावं आणि या ठिकाणी सर्वांनी मदत करावी हीच विनंती. खरं म्हणजे मी आज जाधव गुरुजींचेच खूप म्हणजे आभार मानते, कारण त्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा इथे झाड लावायचा एक म्हणजे चान्स मिळाला आहे. कारण आज आता वर्षावासूर आहे, वर्षामध्ये आपण दान हा प्रकार करतो, पण वृक्षदान म्हणजे कल्पना खूपच छान होती आणि आत्ताची खूप काळाची गरज आहे वृक्ष लावणं. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे का होईना आम्हाला तो आनंद मिळाला, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद दिलेल्या माहिती.